या व्हिडिओमध्ये आपण क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट फाइंड करायची वैदिक मेथड पाहणार आहोत. यामध्ये आपण नॉन परफेक्ट स्क्वेअर्स किंवा नॉन परफेक्ट क्यूबचे अंदाजे रूट्स फाइंड करायची मेथड बघत आहोत. सो आपण फर्स्ट we will see method for square root. तर सुरुवातीला आपण स्क्वेअर रूट फाइंड करायचा ट्राय करू. सो ही मेथड बेस्ट आहे. a plus b whole square equal to a square plus 2ab plus b square किंवा a plus b plus c whole square equal to a square plus 2ab plus b square plus 2ac plus in next term will 2bc plus c square. आपल्या सगळ्या टर्म झालेल्या या मेथड मध्ये नोटीस करा की जर माझी ही 10th प्लेस असेल, ही माझी 100 प्लेस असेल 100 आणि ही माझी युनिट्स प्लेस असेल, तर सिमिलरली हा माझा 10 पॉवर 0 असतो, ह्याला माझी 10 पॉवर 1 असते, या ब्रॅकेट मध्ये 10 पॉवर 2, या ब्रॅकेट मध्ये 10 पॉवर 3 आणि इथे 10 पॉवर 4 असे नंबर्स येतात. सो सिमिलरली सो अँड सो ऑन अँड सो ऑन. या मेथडवर आपली मेथड बेस्ट असणार आहे. सो आपण एक्झाम्पल बघू की मेथड यूज कशी करायची. सो सपोज आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचा एक रॅन्डम नंबर आपण घेऊ. वेल मी काही झिरोज ऍड करतो. विल गो फॉर 3 to 4 digits ऑफ दिस अप्रॉक्सिमेशन. सो आपल्याकडे हा नंबर आहे. तर डेसिमल पासून लेफ्ट साइडला आपल्याला ग्रुप करत जायचे 2 चे, आणि जो लेफ्ट मोस्ट ग्रुप बनेल त्याचा आपल्याला नियरेस्ट स्क्वेअर फाइंड करायचा आहे. इथे 23 आहे. सो 23 चा नियरेस्ट आणि स्मॉलर स्क्वेअर कोणता आहे तर 16. तो कशाचा स्क्वेअर आहे 4 चा. आता 4 into 2 ही व्हॅल्यू आपण इथे लिहायची आहे. हा आपल्या एक प्रकारे बेस सारखा काम करेल. नोटीस करा जेव्हा सुद्धा नेक्स्ट नंबर येतो तेव्हा प्रत्येक वेळी हा 2a समोर येतो. नेक्स्ट नंबर आला 2a समोर आहे. जेव्हा c इंट्रोड्यूस झाला तेव्हा 2a आला. b इंट्रोड्यूस झाल्यानंतर 2a आला. सिमिलरली जर मी a प्लस बी प्लस सी प्लस डी होल स्क्वेअर याचाही एक्सपान्शन करेल तेव्हा सुद्धा सेमच हॅपन होईल की 2a हा नवीन नवीन व्हेरिएबलच्या समोर इंट्रोड्यूस होईल. तर त्यासाठीच आपण तो 2a समोर लिहून घेतो. सो व्हॉट इज रिमेंड ते आपण इथे लिहू. सो 23 वजा 16 आपल्याकडे राहिले 71. सो 71 ला काय करायचं की आपण 8 ने भागायचं. सो 71 भागिले 8 आपल्याला 68 चा भाग जातो. तो 64 आणि 8 चा भाग केला. परत एकदा सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याकडे व्हॅल्यू राहते 7. आता हा 7 आपल्याला नेक्स्ट लिहायचा आहे. आता यामध्ये काय करायचं की आपल्याला एक एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करावं लागतं. फर्स्ट नंबर झाल्यानंतर एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन. सो इथे 8 चा स्क्वेअर यातून सबट्रॅक्ट करायचा. जो सुद्धा फर्स्ट येईल तोच नंबर. जसं इथे हा बी स्क्वेअर आला होता 10 स्क्वेअरच्या प्लेसला, आपण 2ab करून पण बी फाइंड केला. आता आपल्याला सी साठी जायच्या आधी बी स्क्वेअर ही टर्म वजा करावी लागेल. सो आपण ते करत आहे. सो इथे रिमाइंडर आहे 11. सो 11 ला आपण आता 8 ने भाग घालवायचा. तर भाग 1 चाच जाईल आणि रिमाइंडर राहील 3. सिमिलरली आता जेव्हा 2 नंबर येतात तेव्हा आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू 2 करायचंय. सो 8 into 1 8 into 2 16. इथून 16 सबट्रॅक्ट करा. जी व्हॅल्यू राहते 14 त्याला परत 8 चा भाग घालवा. सो जर आपण 8 चा भाग घालवला तर परत एकदा 1 राहतं आणि इथे आपल्याला 6 राहतात. आता परत एकदा आपल्याला पेअरिंग करायची.
फर्स्ट नंबर विथ लास्ट नंबर, आणि जेव्हा कोणता नंबर सिंगल राहतो तेव्हा त्याचा स्क्वेअर करायचा आणि सिंगल टाइम काउंट करायचं. सो इथे 8 × 1 8 × 2 16 आणि 1 स्क्वेअर. सो टोटल 17 सबट्रॅक्ट करायचे आपल्याला 16 मधून. सो आपल्याला राहील 43. सो 43 ला परत 8चा भाग घालवायचा. सो 8×5 = 40, पण 3 राहतील आणि आपल्याला इथे काही नंबर सबट्रॅक्ट करावे लागतील, त्यामुळे मे बी आपल्याला थोडासा नंबर छोटा घ्यावा लागेल. सो मी 4चा भाग घालवेन. सो वॉट एव्हर कॅल्क्युलेशन रिमेन आपण सोडून देऊ, इतके अप्रॉक्सिमेशन ठीक आहे. पण आता इथे डेसिमलच्या आधी किती ग्रुप झाले होते? 2. तर आपल्याला फक्त 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो √2315 इज अप्रॉक्सिमेटली 48.114. हेच आपण इंटरनेटवर चेक करू. सो स्क्वेअर रूट फाइंडर, आपण कोणताही स्क्वेअर रूट यूज करू शकतो. तो स्क्वेअर रूट ऑफ आपला नंबर होता 2315. सो अप्रॉक्सिमेटली 48.114 जे आपला आन्सर आलेला आहे. आपण असेच काही एक्झाम्पल्स बघू शकतो. आता क्यूब रूट साठी नेक्स्ट मेथड, क्यूब रूट साठी तर आपण त्याच्यामध्ये फक्त 2 डेसिमल्स पर्यंतच अप्रॉक्सिमेशन किंवा 2 व्हॅल्यूज पर्यंतच अप्रॉक्सिमेशन करणार आहोत. सो a+b होल क्यूब ची व्हॅल्यू काय येते? a³ + 3a² + 3ab² + b³. याला मी अप्रॉक्सिमेटली a³ + 3a² असं कन्सिडर करेन. यांना मी इग्नोर करून टाकेन. सो यावरून मी व्हॅल्यू कशी काढेन? मला a³ ची व्हॅल्यू अंदाजे मिळेल आणि मी बी जी माझी ह्याची व्हॅल्यू आहे बी ची, ती फाइंड करायला रिमेन मधून व्हॅल्यू सबट्रॅक्ट करेन. सो काय सबट्रॅक्ट करेन मी? a+b होल स्क्वेअर -a³ डिवायडेड बाय 3a². ही माझी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असेल. बी ची, आणि शेवटी मी a+b हे आन्सर लिहून टाकेन. सो फॉर एक्झाम्पल से मला स्क्वेअर रूट ऑफ 67 फाइंड करायचे, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर 67. सो त्याच्या जवळचा स्क्वेअर कोणता आहे, क्यूब कोणता आहे? 64, जो आहे 4 चा क्यूब. सो माझी इथे a ची व्हॅल्यू आहे, इथे माझी a ची व्हॅल्यू आहे 4. सो आणि मग माझी b ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय असेल? 67 मायनस हा 64 डिवायडेड बाय 3 टाइम्स a², म्हणजेच 16, which is 3 divided by 48. सो आपण याच्यामध्ये एक भाग घालवू शकतो आणि आपल्याला मिळेल 16. सो ही व्हॅल्यू आहे 1/16, ज्याला आपण मल्टिप्लिकेशन बाय 4 × 4 केल्यानंतर 4 नाही, पण याला 5 च्या पॉवर मध्ये करावं लागेल. सो रॅन्डम नंबर घेतल्यामुळे अशा काहीतरी व्हॅल्यू येत आहेत, पण आपण रॅन्डम नंबर मध्येच फोकस करू. सो ही व्हॅल्यू असेल माझी 10⁴ × 25 × 25, which is 0.0265. So cube root of 67 is approximately 4.0265. सो आपण परत एकदा ऑनलाइन चेक करू. सो क्यूब रूट ऑफ 67. सो आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली होती त्याच्या ही व्हॅल्यू भरपूर क्लोज आहे. सिमिलरली जे तुम्हाला
स्क्वेअर रूट ऑफ 24 काढायचं, क्यूब रूट ऑफ 24 काढायचं. तर हा जवळ आहे 3 क्यूब 27 च्या. सो इथे मी ए ची व्हॅल्यू 23 घेईन. नोट करा की आता यावेळी आपल्याला टी साठीची व्हॅल्यू होती 24 -27 डिवायडेड बाय 3 टाइम्स 3 स्क्वेअर ही व्हॅल्यू येईल. सो जी -3/27 असेल, ज्याला मी 0.111 लिहू शकतो. तर therefore cube root of 24 is approximately 3 minus, नोटीस करा की मायनस साइन आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू मी लिहू शकतो, जी अप्रॉक्सिमेटली 988.2 ही असेल. सो आपण परत एकदा ऑनलाईन चेक करू. क्यूब रूट ऑफ 24 is approximately 2.884 आणि आपली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली होती 2.889. सो दॅट्स ऑल. थँक्यू.